निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी काही सोप्या टिप्स. प्रत्येक व्यक्तीने आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. आपली त्वचा ही निरोगी आणि चमकदार कशी होईल यासाठी आयुर्वेदिक उपायांकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर, आपल्या त्वचेवर कुठलेही साईड इफेक्टही होणार नाहीत. परंतु बाहेरील केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे आपली त्वचा ही अजूनच खराब होऊ शकते. तर घरच्या घरी आपण काही सोप्या उपायांनी आपली त्वचा ही निरोगी आणि चमकदार करू शकतो. अशा कोणत्या टिप्स आहेत, कोणते सोपे आयुर्वेदिक उपाय आहेत हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला फॉलो करा आणि इतरांनाही माहिती शेअर करा, जेणेकरून या टिप्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील. जाणून घेऊयात या आरोग्य टिप्स खालीलप्रमाणे. नंबर 1. सकाळी उठल्यावर प्रथम दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्याने सुरू करा. उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये थोडा लिंबूचा रस मिसळून त्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर हे डिटॉक्स होईल. शरीरातील विषारी द्रव्य हे शरीराबाहेर फेकले जातील आणि यामुळे आपली त्वचा ही चमकदार होण्यासही मदत होईल. तसेच यासोबतच मॉर्निंग वॉकची सवय ठेवा, व्यायामाची सवय ठेवा. नंबर 2. आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक निर्माण करण्यासाठी दुधाचा वापर चेहऱ्यावर करावा. थोडेसे कच्चे दूध घेऊन त्यामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावून घ्या. 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा व नंतर नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. नंबर 3. चेहरा हा स्वच्छ होण्यासाठी तुळशीची पाने वाटून त्यामध्ये थोडी हळद मिक्स करून हा लेप चेहऱ्यावर लावावा. 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करा. यामुळे चेहऱ्यावरील डार्क सर्कल, काळे डाग असतील तर तेही निघतील. पिंपलची समस्या दूर होण्यासही मदत होईल. नंबर 4. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसातून आपली कमीत कमी 7 ते 8 तास तरी झोप झालीच पाहिजे. यामुळे आपला शारीरिक थकवा हा दूर होतो आणि चेहरा देखील निरोगी होण्यास मदत होते. नंबर 5. ताज्या कोरफडीचा रस आणि काकडीचा रस मिक्स करा आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. यामुळे चेहरा हा ताजातवाना दिसण्यास मदत होते आणि चेहऱ्यालाही थंडावा मिळतो. नंबर 6. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आठवड्यातून 2दा तरी या फेस पॅकचा वापर तुम्ही करावा. 1 चमचा बेसन पीठ, थोडीशी हळद, दही, मध, तांदळाचे पीठ हे सर्व घटक मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर अप्लाय करा. 15 ते 20 मिनिटांनंतर चेहऱ्यावर मसाज करत चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 2दा आठवड्यातून हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील. पिंपल्स, मुरूम ही समस्या दूर होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील येईल. नंबर 7. चेहऱ्यावरील कोरडेपणा जाण्यासाठी बदामाच्या तेलाचा चेहऱ्यावर वापर करा. बदामाचे तेल चेहऱ्यावर लावून त्याने मसाज करावे. नंबर 8. दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी प्या. आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळाले तर विषारी घटक हे शरीराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे शरीर हे हायड्रेट राहते. शरीर स्वच्छ होते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ही ग्लो येतो. चेहरा चमकदार दिसण्यास मदत होते. नंबर 9. जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत असेल, सारखी ॲसिडिटी तुम्हाला होत असेल, तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. चेहऱ्यावर थोडाही ग्लो राहत नाही. ॲसिडिटीच्या या त्रासामुळे आपल्या केसांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. केसही गळू लागतात. त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होणार नाही अशाच पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा आणि जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. आहारामध्ये तळलेल्या पदार्थांचा आणि जंक फूड, फास्ट फूडचा कमीत कमी वापर करावा अथवा ते खाणे टाळावे. नंबर 10. दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि चेहऱ्यावर नारळाचे तेल लावून गोलाकार पद्धतीने मसाज करावी. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. नंबर 11. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई, थोडेसे ग्लिसरीन आणि कोरफडीचा रस मिक्स करून त्याची क्रीम तयार करून चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि चेहरा हा अगदी ताजातवाना व चमकदार दिसण्यास मदत होते. जर तुम्ही न चुकता या टिप्स फॉलो केल्यात तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अगदी नैसर्गिक ग्लो येईल.
तुम्हाला कुठल्याही महागड्या प्रॉडक्टची गरज भासणार नाही. या टिप्स फॉलो केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्याही पडणार नाहीत. दीर्घकाळ तुम्ही तरुण दिसाल. दररोज न चुकता किमान अर्धा ते 1 तास तरी व्यायाम करा. यामुळे आपले शरीर हे मजबूत राहण्यासाठी मदत होते. धन्यवाद.